मॅडम सापडल्या. देवाची कृपा, देवाची कृपा. छोट्या मालकांच्या मनावरचा ताण गेला असणार नाही का? 4 दिवस लय हाल झाले त्यांचे. राजवीर सरांची बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या घरच्यांविषयी काही चुकीचं मी कोणासमोरच बोलू शकत नाही ना, अगदी तुमच्या समोर सुद्धा. शिवाय पुराव्यानिशी बोलायचं नाही हे तुम्हीच मला शिकवलेत. ही लढाई माझी आहे, मलाच लढावी लागेल. काय ग मयूर, लक्ष कुठे तुझं? टेन्शन आहे का? हे बघ, तुला जर टेन्शन असेल ना, तुझ्या डोळ्यात दिसत ते. नाही अबा, काहीच नाही. मग कसले विचारत आहेस? छोटे मालक बरे आहेत ना? हो मग सर व्यवस्थित आहेत. आबा ते ते काय ते एवढ्या रात्री कोणाचं फोन आहे? ते राजवीर सरांचा फोन. मग उचल की, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल त्यांना. हो आबा, आबा तुम्हाला आता मी कसं सांगू, इतक्या रात्री हा फोन राजवीर सरांच्या बॉडीगार्डसाठी नाही तर मयुरीसाठी आलाय. अगं कसला विचार करते? घे घे फोन घे, तोपर्यंत मी माझं काम बघतो. हो घेते. हॅलो हॅलो सर, आज खूप दिवसांनी तुमचा आवाज इतका आनंदी वाटतोय. थँक्स मिस मयुरी. थँक्यू कशासाठी? मम्मा घरी नसताना तुम्ही या घराची, ह्या घरातल्यांची इतकी काळजी घेतली त्यासाठी. सर, आता ती माणसं माझी सुद्धा माणसं आहेत. ऑफकोर्स. तुम्हाला माहितीये मिस मयुरी, आज मम्माने जवळजवळ मँगो फेस्टिवल बनवलं होतं. हा, म्हणजे सगळे माझ्या आवडीचे आंब्याचे पदार्थ. म्हणजे पहा, डाळ कैरी पासून ते मँगो आईस्क्रीम पर्यंत सगळं काही माझ्या आवडीचं. तुम्हाला माहितीये मिस मयुरी, आज खूप दिवसांनी आम्ही सगळे असे एकत्र जेवायला बसलो, एकत्र गप्पा केल्या. अरे वा सर, तुम्हाला आंबा इतका आवडतो? म्हणजे काय, हा काही प्रश्न झाला? आंबा तर सगळ्यांनाच आवडतो. जगात असं कोणी असेल ज्याला आंबा आवडत नाही? ते खरंच आहे. तुम्हाला नाही आवडत आंबा? आवडतो तर. अहो, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा बाबा घरी पेटी घेऊन यायचे ना, तेव्हा मला कळायचं की आता आंब्याचा सीझन सुरू झालाय. आणि मी त्या पेटीवरच बसून असायचे. का माहितीये का? कारण ते सगळे आंबे मला एकटीलाच खायचे असायचे. मग आई आणि आबा माझी समजूत काढायचे, तेव्हा कुठे जाऊन मी ऐकायचे. तेव्हा घरी आमरस, आंब्याची कुल्फी, आंब्याचं आईस्क्रीम सगळंच असायचं. सगळं घरी आई बनवायची. बाबा होते तेव्हा खूप मजा असायची. अहो, आबा तर अजूनही मला माझे आणि आंब्यांचे काय काय किस्से सांगतात. काय मग यावर्षी किती आंबे खाल्ले? बाबा गेल्यापासून आंब्यांचं सीझन आलं हे जरा उशिराच कळतं.
मग मी आणि भाऊ आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो आंबे. आता यंदा वेळ नाही मिळालाय, बघू जर रविवारी सुट्टी मिळाली तर जाऊन घेऊन येऊ. ठीक आहे, चालेल चालेल, आपण बोलू नंतर. ठेवतो. ठेवतो. सर, मला घाई नाही आहे फोन ठेवायची. आज बोलू शकतो आपण. नाही अहो, कशाला उगाच तिकडे कोणी आपलं बोलणं ऐकलं तर. बोलू आपण आरामात. बाय, गुड नाईट. अहो सर, कट. असे काय थे, जेव्हा मला बोलायचं नसतं तेव्हा यांना भरपूर बोलायचं असतं. आणि आता मला वेळ आहे तर फोन कट. कसं फोन कट करू शकतात? काय काय करत होतास इथे? नाही, आपण काय नाही करत आहे. फक्त एवढी स्वीट स्वीट स्माइल तर मम्माने बनवलेली मँगो पुडिंग खाऊन पण नव्हती ना. काय आलं? काय बोलली वहिनी? वहिनी काय बोलली? गॅरी, दुसऱ्यांच्या गप्पा अशा ऐकायच्या नसतात लपून. हा, मग आपण नाही ऐकत. तू सांग ना, काय बोलली वहिनी? काय बोलली? सांग ना ब्रो. आपण कोणाला पण सांगणार नाही. तुला तर माहिती ना, आपण कधीच कोणाचे सिक्रेट ओपन करत नाही. आणि ते दिसतं ब्रो, जोश मध्ये होश आपण हरवलो ना. पण आता आपण कोणाला पण नाही सांगणार, एकदम चुप बसणार. ब्रो सांग ना प्लीज ना. सांग ना काय बोलली वहिनी? सांगणार. सांग. पण आता नाही. मला सकाळी लवकर उठून बाहेर जायचंय. आता झोपू दे मला. कुठे जायचंय? मिस मयुरींना सांगायला की आंब्यांचा सीझन आलाय. आबा, येते आम्ही. चालली फिरतीवर. फराळ घेऊन चालली ती, फिरायला नाही चालली. तेच बोलले, चालली म्हणलं. रणसिंग तुम्हीच आहेत ना? हा, हो. तुमचीच आहे पेटी. आओ, कोणी पटवली? अरे पण भाऊ भाऊ, हा? तू मागवलीस का पेटी? नाही, मी नाही मागवली. मयूला विचार, तिने मागवली असेल. अरे मयूने मागवली असती तर सांगितलं असतं तिने मला. काय झालं आबा? तू आंब्याची पेटी मागवलीस का? आंब्याची पेटी नाही, मी तर नाही मागवलीये. मग अरे मग कोणी मागवलं? काय माहिती कोणी मागवलीये, मी नाही मागवली. काय मग यावर्षी किती आंबे खाल्ले? बाबा गेल्यापासून आंब्यांचं सीझन आलं हे जरा उशिराच कळतं. ठीक आहे, चालेल चालेल, आपण बोलू नंतर. ठेवतो. एक मिनिट. एक मिनिट. ही पेटी जी आणि वी जी गावाकडनं. काही बोलते. अरे दादा, जीवी म्हणजे काय गावाकडची. काय मी या वर्षी गावाकडं नाही ना, म्हणून गावाकडच्या माणसाने मला पेरमानी पाठवली रे. लई जीव टाकतात गावाकडची माणसं माझ्यावर, म्हणून ते जीवी पेटी.
पाठवली. बरं मी येते हा. मी पण निघतो. हा सावकाश रे दादा. उन्हातानाच फिरू नको जास्त बाहेर. काम कोण करणार तू? हे मग ये ए भाऊ इथं ये. काय ग? पेटी उचल आणि इथं ठेव. ठेव इथं. बशी बाजूला कर की. भाऊ आठवतंय का? आठवतंय म्हणजे सगळं व्यवस्थित आठवतंय. म्हणजे पूर्वी बाबांनी सांगितलं मी आंबे आणतोय की तू मी आणि ताईडे दरवाजात बसून राहायचो आंब्यांची वाट बघत. आणि एकदा का आंबे आले की आपलं पण असंच व्हायचं. कधी एकदा खातोय असं व्हायचं नुसता धुमाकूळ. सिंगे का घर यही है ना? आम की पेटी लाए. सर मेसेज बघून सुद्धा रिप्लाय नाही करत आहेत. मला माहितीये की हे सगळं तेच करतायत. हॅलो हॅलो सर, काय चाललंय हे? काय चाललंय म्हणजे काय म्हणजे मला माहितीये हे सगळं तुम्हीच केलंय सर. घरी कोणाला समजलं तर? आणि एवढे आंबे कशाला पाठवले? एवढे आंबे कोण खाणार आहे? मिस मयुरी हे बघा, मी जरा कामात आहे. भाऊसाहेबला ब्रीफ देतोय, नंतर बोलतो. बाय. हॅलो काय बोलले? भाऊसाहेबला ब्रीफ देतोय? भाऊसाहेबला ब्रीफ तर पण मी तर इकडेच आहे. म्हणजे हे पण खोटं बोलायला लागले. खोटं नाही बोलणार. पण ये आम का पिटारा कहाँ रखना है मैडम जी?
अरे बोलिए बोलिए, कहाँ पे रखना है? बोलिए बोलिए, कहाँ पे रखू मैडम जी? अरे 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 थांबा अरे थांबा 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 कुठे चालला तुम्ही? मला आधी सांगा हे कोणी पाठवले, मला नाव तरी सांगा. वो हमका नहीं पता मैडम जी, हम तो बस डिलीवरी करने आए हैं. अब बोलिए कहाँ पे अरे रखूं? अरे रुकिए 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 रुकिए, ये किसने भेजे, कहाँ से भेजे, ये तो आपको पता होगा ना भैया. भैया? हमका भैया मत कहिए, नाम है ना हमार मितवा. मितवा नाम है हमार. हाँ कहा हुआ मैडम जी, ऐसन का देख रही हो? कचू गलत बोले का हम? नहीं नहीं वो तो कहिए कहाँ पे रखूं? रुकिए 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 रुकिए, आप प्लीज प्लीज जाइए यहाँ से, आप जाइए ना भैया. फिर भैया? नहीं सॉरी 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 भैया, नहीं मितवा. हाँ मितवा, आप प्लीज जाइए यहाँ से. मितवा भैया जाइए ना. अरे सिर्फ मितवा कहिए, भैया भैया. हाँ ठीक है, सॉरी. कहाँ रखूं? मितवा मितवा, आप प्लीज जाइए यहाँ से. अगर किसी ने देख लिया आपको तो प्लीज जाइए, कोई आएगा. रख लीजिए ना मैडम जी, कोई प्यार से भेजा होगा. जाइए ना, आप प्लीज जाइए यहाँ से. मैडम जी? हाँ? अब प्यार से भेजी हुई चीज वापस नहीं करते हमारे. ये रख लीजिए, ये यहाँ पे रखता हूँ. नहीं रुकिए रुकिए रुकिए, देखिए जब तक आप मुझे ये नहीं बताते कि ये आम की पेटी किसने भेजी है, तब तक मैं नहीं लूंगी. सुनिए सुनिए, आपको एक बार कहा ना, आप मुझे बताइए ये आम किसने भेजे, नहीं तो वो अंदर रखी पेटी भी लेके जाइए. नहीं वो 1 2 3 4 5 6 7 9 10. मी बोलले खरे की या समध्या पेट्या गावाकडनं आल्या असतील. माझ्या गावाकडं माझ्यावर इतकी प्रेम करणारी माणसं असती तर इथं कशाला आले असते मी? तिथंच वार नसते का लावले? सोमवार एकाकडे, मंगळवार दुसऱ्याकडे. नाही, एवढ्या पेट्या एक साथ कोण पाठवत? एका पेटीवर बी नाव नाही. आणि रणशिंगेंवर एवढं उदार होणार कोण आहे? ते बी आंब्याच्या एवढ्या पेट्या कोणी पाठवल्या असतील? राजवीर सर्राफ. वाह, आता ही बातमी मला यामिनी सराफला देऊन तिचं तोंड गोड करावं लागणारच. आत्ताच्या आत्ता जाते आणि तिचं तोंड गोड करते. भाऊ, ती जरा देवळात जाऊन येते रे. अत्यंत देवळात जाऊ दे. कोण ग? कोण? अगं मितवा, हे आंबे विकतात, आंबे घेऊन आलेत. मितवा? हा. एक मिनिट, याला ना
अगं आत्या बोलले ना. या का रखू माझी आप बताइए या रखू तू. याला कुठंतरी पाहिल्यागत वाटतंय.